आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभेचं बिगुल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एक आगळी वेगळी अशी निवडणूक या ठिकाणी ती होत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि 108 पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक अतिशय आगळी वेगळी अशी निवडणूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जनतेचा कौल वेगवेगळा जरी असला तरी मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये उत्सुकता आहे की कोण आपल्या मतदारसंघामध्ये यशस्वी असा उमेदवार होणार आहे आणि कोण या मतदारसंघाची बाजी मारणार आहे। आमदारकीच्या माध्यमातून जनतेच्या न्याय हक्कासाठी, प्रश्नासाठी, शिक्षणासाठी, सर्वांगीण विकासासाठी, उद्योगनगरीसाठी आणि या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत केलेल्या अनेक आमदारांनी कामं आहेत त्याहीपेक्षा एक आगळं वेगळं काम करण्याची जिद्द या ठिकाणी रमेश लक्ष्मणराव गायकवाड या उमेदवारामध्ये आपण पाहतो आहोत। त्यांच्या पाठीमागे हजारोच्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपण प्रत्यक्ष त्यांच्या समोर जात आहोत। आपल्या समोर प्रत्यक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत। रमेश लक्ष्मण गायकवाड साहेब, आपण या 108 पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक लढवत आहात आणि या निवडणुकीत लढवत असताना आतापर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे कामं आमदारांनी करायला पाहिजे त्याही व्यतिरिक्त आपण असं कोणतं काम घेऊन जनतेसमोर येत आहात की जेणेकरून जनता आपल्याला आमदार म्हणून निवडून देईल? 2024ची जी विधानसभेची निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं आमच्या मराठवाड्याच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये जवळपास 900 धरणं बांधली गेली आणि 900 धरणं बांधल्या गेल्याच्या नंतर आमच्याकडे 100 TMC पाणी पडत असताना 115 TMC पाणी पडतं। 115 TMC पाणी पडत असताना 115 TMCची धरणं आम्ही बांधली, परंतु आमच्याकडे पाणी फक्त 67 TMC या ठिकाणी साठतं आणि 23 TMC पाणी आमचं आंध्रामार्गे, गोदावरी मार्गे आंध्राला वाहून जातं आणि म्हणून जी धरणं आपली बांधलेली आहे ती अत्यंत चुकीच्या ठिकाणी बांधली गेली। म्हणून 6 ऑक्टोबर 75 नंतर
या मराठवाड्यात आणि आपल्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकही धरण झालेलं नाही आणि त्यामुळं मराठवाड्यातल्या जवळपास 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि नव्यानं औद्योगिकरण न झाल्यामुळे आमचा रोज बेरोजगार हा मुंबई पुण्याला स्थलांतर होतो, तेलंगणाला स्थलांतर होतो. आमच्या इकडं IT पार्क निर्माण होऊ न शकल्यामुळं आम्हाला बँगलोर आणि पुण्याला जावं लागतं. शहरामध्ये आपण जर बघितलं तर देवळा आणि साताऱ्यामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. 344 कोटीची समांतर जलवाहिनीची जी योजना होती ती 1680 कोटीवर गेली आणि आता 5 वर्षात ती 2740 कोटीवर गेली. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये काम करत असताना आम्हाला 10 दिवसाला या शहराला पाणी येतं. याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महापालिकेनं काही विकास केलेला नाही. राज्य शासन या शहराला आणि या जिल्ह्याकडं हताश पद्धतीने बघतंय आणि खऱ्या अर्थानं आम्हाला कुठंतरी या ठिकाणी आम्हाला अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचं काम हे करताय. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही जे या ठिकाणी उभे आहोत ती भूमी ही संताची भूमी आहे आणि आम्ही आदर्श या मराठवाड्यात असताना या ठिकाणी नेतृत्वाची मोठी स्पेस आहे आणि नेतृत्वाची स्पेस असल्यामुळे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नंतर डॉक्टर रफिक झेकेरिया, त्याचप्रमाणे विलासराव आणि गोपीनाथराव, त्यानंतर आपले हे जे काही नेते आहेत हे नेते गेल्यानंतर या मराठवाड्याचा कोणी वाली राहिला नाही. हे आमदार जे निवडून गेले हे फक्त पैशासाठी जातात आणि पैसे खाऊन यांना गब्बर व्हायचं आणि मराठवाड्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा, आरोग्याचा प्रश्न हे सोडू शकले नाही. सिंचनाचा 72,000 कोटीचा या ठिकाणी अनुशेष निर्माण झाला. त्याचप्रमाणे आपण बघितलं की आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शाळा खोल्यासुद्धा नाही आणि आमच्या मुलाला उघड्यावर बसावं लागतं. अशी जरी परिस्थिती असताना एका आमदाराची 48 विधानसभा मतदारसंघामध्ये एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी कुठून आली? आणि म्हणून मराठवाड्यातला शेतकरी मरत असताना, बेरोजगार मरत असताना मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला मला प्रचंड प्रतिसाद आहे आणि मी या ठिकाणी 100% निवडून येईल. कारण मी माझ्या मातृभूमीमध्ये उभा आहे, माझ्या मातृभूमीच्या विकासासाठी उभा आहे. मी काही या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी आलो नाही तर चळवळीतून आलेलो आहे आणि म्हणून जनता मला सहकार्य करेल आणि मी सर्व जाती धर्माचा सर्वांना घेऊन जाणारा उमेदवार असल्यामुळे सर्व मला सोबत. 108 पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाच्या 2 MIDC या ठिकाणी येत असतात. वाळूज MIDC आणि चिकलठाणा MIDC, त्याचप्रमाणे पैठणची MIDC. या MIDCमध्ये हजारो कंपन्या असताना सुद्धा जवळजवळ निम्म्या अधिक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. या बंद पडलेल्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये आणि या स्थानिकांच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण उमेदवार म्हणून आणि निवडून आल्यानंतर आमदार म्हणून काय भूमिका बजावणार आहात? तेवढं की अशी आहे की चिकलठाणा MIDC जवळपास बंद करण्याचं काम या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत त्यांनी केलेलं आहे गुंडागर्दी आणि त्या कंपनीने लॉकआउट केलं. ते बाहेरचे लोक असल्यामुळे ते कंपन्या बंद करतात आणि त्याचा स्क्रॅप करून हे लोक त्या ठिकाणी स्क्रॅप करून भंगारमध्ये ती कंपनी विकत घेतात आणि त्याच्यावर पैसे कमवतात. आणि दुसरी जी MIDC पैठण आहे त्या पैठण MIDCकडे खऱ्या अर्थानं आपलं लक्ष नाही आणि म्हणून DMIC आणली आणि DMIC आल्यानंतर विलासरावांनी आणली, गोपीनाथरावांनी सहकार्य केलं. परंतु DMIC मध्ये एकही उद्योग आला. राजेंद्रला पण त्याच्यामध्ये सहभागी आहे या DMIC आणण्यामध्ये. परंतु एकाही कंपनीनं आल्यामुळं आपल्या बेरोजगाराला त्या ठिकाणी काम मिळतं. अशी अवस्था आपल्या जिल्ह्याची आहे. म्हणून DMIC मध्ये सुद्धा नव्यानं उद्योग आले पाहिजे. तिथं नव्यानं प्रकल्प, नवीन उद्योग आल्याच्या नंतर आमच्या मुलांना खऱ्या अर्थानं तिथं बेरोजगारांना पहिल्यांदा स्थानिक भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातले यांना पहिल्यांदा आम्ही नोकऱ्या देण्याचं काम आम्ही करू आणि त्या पद्धतीचा ठराव विधानसभेत मांडू. कायदासुद्धा स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा आहे. या पद्धतीने आम्ही काम करू आणि या शहरामध्ये लागलेला अनेक वर्षांना जातीवादाचा जो कलंक आहे, जो गुंडगिरीचा जो कलंक आहे, तो कलंक आम्हाला पुसून काढायचा आहे. यासाठी माझी उमेदवारी आहे. या ठिकाणी या आपल्या मतदारसंघामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचं जे धोरण आहे त्या प्रत्येक धोरणाच्या बाबतीमध्ये शासकीय ज्या शाळा आहेत त्या आता जवळजवळ
बंद पडण्याच्या मार्गावर न होई बंदच पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हेट एज्युकेशन या ठिकाणी फार मोठी ताकदीनं जोम धरलेला आहे आणि हे प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे शैक्षणिक दर्जासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमकुवत झालेला आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अतिशय कमालीची अशी बिघाड झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त चांगले आणि सुज्ञ असे बौद्धिक विद्यार्थी या ठिकाणी घडत नाही. तर त्या शिक्षणाच्या भूमिकेसाठी आपण कोणती भूमिका घेणार आणि जनतेसमोर कसे आव्हान सामोरं जाणार? जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. याला जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे. या सरकारनं खऱ्या अर्थानं गोरगरिबाच्या मुलाला शिक्षण मिळू नये अशाच पद्धतीनं काम केलेलं आहे आणि कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे काम करतो. परंतु आमचं काम आमची मुदत संपल्याच्या नंतर या ठिकाणी शैक्षणिक मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर असताना अनेक शाळांना मी खऱ्या अर्थानं प्राधान्याने भेटी दिल्या आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण अनेक शाळेमध्ये लायब्ररी नाही, अनेक शाळेमध्ये पटांगण, अनेक ठिकाणी बिल्डिंग नाही, अनेक ठिकाणी शाळा खोल्या नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं शैक्षणिक जी दुरावस्था ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये जी गरिबांच्या वसाहती निर्माण झाली त्या झालेल्या परिस्थितीला पुढच्या काळामध्ये सुधारण्यासाठी विधानसभेत विधेयक आणावं लागेल आणि विधेयक आणून खऱ्या अर्थानं शिक्षण जे आहे त्याला जास्तीत जास्त तरतूद करून आम्हाला या ठिकाणी कॉन्व्हेंटसारख्या शाळा, डिजिटल शाळा निर्माण करण्याची गरज आहे आणि दिल्लीच्या धर्तीवर जसं शिक्षण आपल्या आम आदमी पार्टीने केलं तसं आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी उमेदवार रमेशजी गायकवाड यांनी सर्व मतदारसंघामध्ये आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.